आई बापाकडे बघ जरा. ज्या आईने तुला जन्म दिला त्या आईशिवाय तू जगू शकतो. ज्या बापाने तुला वंश दिला त्या बापाशिवाय तू जगू शकतो. ज्या देवाने तुला एवढा सुंदर नरदेह दिला त्या देवाशिवाय तू जगू शकतो. आणि म्हणतात अरे मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. प्रेम केले मीराबाईंनी कृष्णावर, प्रेम केले गोपींनी कृष्णावर, प्रेम केले रुक्मिणीने कृष्णावर व राधाने कृष्णावर व कृष्णाने राधेवर. एवढे प्रेम केले, एवढे प्रेम केले, एवढे प्रेम केले की विचारूच नका. एवढे प्रेम केले. शास्त्रामध्ये सांगितलेले आहे ज्या स्त्रीचा विवाह ज्या पुरुषाबरोबर झाला त्या स्त्रीचे नाव त्या पुरुषाबरोबर जोडले जाते. जसे की रामाचा विवाह सीतेबरोबर झाला म्हणून नाव सीता राम. नारायणाचा विवाह लक्ष्मी बरोबर झाला म्हणून नाव लक्ष्मी नारायण. शंकराचा विवाह उमा बरोबर झाला म्हणून नाव उमा शंकर. परंतु एक प्रश्न आहे, परंतु एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? बोल का ना बोल, बोल का ना बोल, गलत काम कैसे हो गया, बिना शादी किए राधे श्याम कैसे हो गया, बिना शादी किए राधे श्याम कैसे हो गया. भगवान श्री कृष्णाने पहिला विवाह केला रुक्मिणी बरोबर. मग रुक्मिणी कृष्ण का नाही? रुक्मिणी कृष्णाचे मंदिर का नाही? नंतर भगवान श्री कृष्णाने विवाह केला 7 कन्यांबरोबर. नंतर भगवान श्री कृष्णाने भौमासुराच्या बंदीखान्यातील 16,100 मुलींबरोबर विवाह केला. आता झाल्या 16,108 राणी. पण एवढ्यापैकी कृष्णा बरोबर आपल्याला मंदिरात एकही उभी नाही. राणी पट राणी सोबत जरी मजावे, राणी पट राणी सोबत जरी मजावे, राणी पट राणी सोबत जरी आपल्याला कोणाचा फोटो सुद्धा पाहिला मिळत. तस्वीर
म्हणावं प्रेम, याला म्हणावं राधेचं प्रेम, याला म्हणावं राधेचं प्रेम. प्रेम असं असावं की लोकांनी आपल्या प्रेमाचं मंदिर बनवावं, आपल्या चरणावर डोकं टेकवावं. नाहीतर आपलं प्रेम आपल्या प्रेमाचं मंदिर नाही, आपल्या प्रेमाला लोक बुटाडाने हात.